बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे की मुलगा होण्यासाठी काय करावे। मुळात मुलगा मुलगी व्हावे हा प्रश्नच मी लाईव्ह सेशनमध्ये घेत नाही, कारण की आजकाल इथे लोकांना संततीच होत नाहीये। तर जी काही संतती होईल ते ईश्वराची देणगी किंवा ईश्वराचा प्रसाद म्हणून तुम्ही स्वीकार करावे। दुसरी गोष्ट म्हणजे स्त्री ही शक्ती आहे आणि स्त्रियांच्याबद्दल तर मला विशेष प्रेम आहे। त्यामुळे मला जर हा प्रश्न कोणी विचारला तर मी हमखास सांगते की मुलगी होणार, कारण की मुलगी मला स्वतःला खूप आवडते, म्हणून मी तो प्रश्न घेतच नाही खरं तर। पण तरीसुद्धा काहींचा असाही प्रश्न असतो की 2 मुली झाल्यात मग एक तरी मुलगा व्हावा। तर त्यांच्यासाठी एक छोटासा घरगुती उपाय देत आहे। मांदाराचं फूल येतं, म्हणजेच त्याला पांढरी रुई असं म्हणतात। तर ते पांढऱ्या रुईचं फूल जे आहे ते काढून ते चांदीचं एक छोटंसं कवच त्याच्यावरती तुम्ही घालू शकता किंवा तावीजसारखं, त्यामध्ये ते मांदाराचं फूल घालावं आणि काळ्या धाग्याने सुद्धा ते तुम्ही तावीज तो तुम्ही बांधू शकता आणि तुमच्या कमरेला ते बांधायचं आहे। आणि त्याने असा हा एक उपाय आहे, एक तोडगा आहे की 100% गॅरंटी असं मी सांगत नाहीये, पण प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही, कारण ह्याचे साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम असे काहीच नाही आहेत। तर तुम्ही ते घालू शकता। तर हमखास पुत्ररत्न किंवा पुत्र संतती प्राप्त करण्यासाठी हा उपाय सांगितलेला आहे, तर तुम्ही करून बघू शकता ज्यांना हे आहे। पण पुन्हा एकदा सांगीन की मुलगा मुलगी खरंच भेद करू नका। आजकालच्या मुली ह्या खूप म्हणजे पुढे गेलेल्या आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी नाव कमवलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे की मुलगी झाली की वडिलांना आधार प्राप्त होतो, आयुष्यभर वडिलांची काळजी घेणारी असते ती मुलगी असते। त्यामुळे असा भेद करू नका, दोन्हीही सारखेच आहेत। जय भवानी, जय जगदंबा।